श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. मी आज तुमच्यासमोर आषाढी एकादशीची माहिती घेऊन आले आहे. तर आपण त्याच्याविषयी काही जाणून घेऊया की आषाढी एकादशीला काय गुपित गोष्टी असतात आणि काय आपण करायला पाहिजे. आषाढी एकादशी म्हटली की आपल्यासमोर विठ्ठलाचा तो चेहरा, त्या दिंड्या जाणाऱ्या आणि ती एवढी सारी गर्दी आणि विठ्ठल विठ्ठल माऊलीचे आपल्याला दर्शन होते असंच समजा. आणि आपण भगवान विष्णूंचा सुद्धा हा खूपच खास दिवस आहे. कारण त्या दिवशी मोठी एकादशी, आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी असा त्याला म्हटल्या जाते. आषाढी एकादशी म्हणजे भगवान विठ्ठल आणि भगवान विष्णू यांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी आपण उपवास करतो, देवपूजा करतो, घराची स्वच्छता करतो. पण एक अशी महत्त्वाची गोष्ट आहे किंवा काही अशा महत्त्वाच्या अनेक गोष्टी आहेत, त्या आपल्याकडनं हाताळणे राहून जातात किंवा आपल्याकडनं त्या करणे राहून जातात. जसे आपल्याला असं वाटते की तुळशीला एकादशीच्या दिवशी हात लावायचा नाही वगैरे असं काही आपण ऐकलेलं असते. पण तसं काही नाही आहे. एकादशीला आपण जरी ते तुळशीला हात लावू शकत नसलो, तिचे पाने वगैरे तोडू शकत नसलो, आपण तिची पूजा मात्र नक्कीच करू शकतो. आणि आपण तुळशीची पूजा ही नक्कीच एकादशीच्या दिवशी करायचीच असते. कारण शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याशिवाय भगवान विष्णूची उपासना पूर्ण मानली जात नाही. म्हणूनच विठ्ठलाच्या चरणी पण आपण नेहमी तुळशीदल अर्पण करत असतो. आणि त्यामुळेच आपण तुळस ही आधीच आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला सकाळी तुळशीला हळद-कुंकू वाहून आणि दिवा वगैरे लावायचा, पूजा करायची. शक्य असल्यास प्रदक्षिणा पण घालायची. पण कोणाकोणाच्या घरामध्ये जागा नसते. आता सिटी म्हटल्यानंतर कसं आपण बाल्कनीमध्ये ठेवलेली असते तुळस. त्याच्यामुळे आपल्याला प्रदक्षिणा वगैरे घालता येत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्या समोरून प्रदक्षिणा घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विठ्ठलाय नमः असा आपण मंत्रजप पण करायचा. सकाळी जर आपण अगरबत्ती लावून, हळद-कुंकू वाहून, अक्षता वाहून पूजा केली, तर संध्याकाळी छोटासा तुपाचा दिवा लावायचा आणि मनापासून मातेची उपासना करायची, प्रार्थना करायची. ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आणि खूप फलदायी ठरते. त्याच्यामुळे आपण तुळशीची पूजा तर एकादशीला केलीच पाहिजे. आषाढी एकादशीला आणखीन काही गोष्टी आहेत, त्या महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या पण आपण केल्याच पाहिजे. काही लोकांना त्या माहिती नसतात. बहुतेक लोकांना तर माहितीच नसतात. त्या गोष्टी केल्याने व्रताचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळते. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा, विठ्ठलाची पूजा करायची, नामस्मरण करायचं हे सर्वजण करतात. पण शास्त्रात सांगितलेल्या काही अशा छोट्या-छोट्या आणि अनेक नकळत राहून जातात अशा पण काही गोष्टी असतात. त्या केल्याशिवाय व्रत हे पूर्ण होत नाही आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. जसे आपण उपवास करतो तसं आपल्याला दानधर्मसुद्धा करणं फार गरजेचं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास गाईला हिरवा चारा, गवत किंवा गूळ, हरभरा असे पण आपण गाईला नैवेद्य देऊ शकतो. आणि सनातन परंपरेत गोसेवा ही भगवान विष्णूची प्रिय मानली आहे. आणि जे आपण ही सेवा केली तर आपल्याला त्याचे आणखी खूप पटीने फळ मिळणार आहे. मी तुम्हाला आषाढी एकादशीला शास्त्रामध्ये आणि परंपरेत सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. यापैकी काही प्रादेशिक परंपरा आहेत, तर काहींचा उल्लेख वैष्णव आचारामध्ये आढळतो. भगवान विष्णू आणि विठ्ठलाचे नामस्मरण दिवसभर करायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम विठ्ठलाय नमः, ओम जय रामकृष्ण हरी यांचा जप करणे आपल्याला खूप शुभ आहे. आणि हा जप आपण केल्याने आपले खूप काही असे कार्य असतात की ते होऊन जातात. कारण जप हा प्रत्येक पूजेपेक्षा आणि सगळ्या गोष्टींपेक्षा खूपच महत्त्वाचा ठरतो. कारण आपण जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा आपण खूप मनापासून आणि शांत चित्ताने ते करत असतो. याशिवाय विष्णूजीला तुळशी अर्पण करायची आहे. तुळशीची पूजा आणि तुळशीदल अर्पण करणे हे खूप महत्त्वाचे आहे एकादशीच्या दिवशी. आपल्याला आपल्या सामर्थ्यानुसार मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आपल्या सामर्थ्यानुसार आपण दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंची मदत ज्या ज्या आपली आपली इच्छा असेल किंवा आपल्याच्याने होऊ शकते, आपण जेवढं देऊ शकतो, तेवढं तरी आपण दानधर्म हा नक्कीच केला पाहिजे. आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठण या दिवशी वाचन, श्रवण करणे फार जरुरी आहे, फार गरजेचे आहे. आणि जर तुम्हाला वाचन नसेल येत,
तर आपण मोबाईलवरती पण सुद्धा लावून ठेवू शकतो आणि त्याचे आपण श्रवण हे करू शकतो. आणि एकादशीच्या दिवशी राग, मत्सर, असत्य बोलायची नाही, वाईट वर्तणूक करायची नाही, शांतता राखायची, संयमाने आणि भक्तिभावाने हा दिवस घालवायचा असतो. आपले वारकरी वारीवर जातात ते किती शांत असतात, किती शांत चित्ताने ते माऊली माऊली करून आपलं पूर्ण नामस्मरण करत पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. आपल्याला तर ते शक्य नाही आहे, कारण तिथे खूप प्रचंड गर्दी आहे, त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. पण आपण घरीच आपण घरीच ही पूजा करू शकतो, मानसिक पूजा आपण करू शकतो. जर काही प्रॉब्लेम असेल, काही मानसिक धर्म वगैरे असेल, तर आपण ही मनामध्ये सुद्धा आपण ही पूजा करू शकतो. नामस्मरण आपण करू शकतो. त्याच्यामुळे आषाढी एकादशीला ही फक्त उपवासाची नाही, तर प्रेम, समता, सेवा आणि भगवंताच्या नामस्मरणाची शिकवण देणारी अशी ही एकादशी आहे. दुसऱ्या दिवशी आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपण संपूर्ण अशी पूजाविधी आणि जी उपासना आहे ती सर्व करून, सेवा करून जर एकादशीचे व्रत केले, तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील. स्वामी आपली सगळी अडचण दूर करतील आणि विठ्ठलाचे नामस्मरण करत आपण हा उपवास जर पूर्ण केला, तर त्याचे खूप फायदे आपल्याला होणार आहेत. आणि एकादशीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पारणे केल्यानंतर व्रत हे पूर्ण होते आणि त्यामधल्या ज्या काही विठ्ठलाचे नामस्मरण करत आपण दुसऱ्या दिवशी अन्न ग्रहण करायचे आहे. म्हणजे आपले हे व्रत एकादशीचे ते पूर्ण होईल आणि आपल्याला विठ्ठलाचा आणि श्री आपल्या नारायणाचा खूप आशीर्वाद मिळेल आणि एकादशीचे आपले जे व्रत आपण केलेले आहे ते आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळेल. त्यासाठी मी सांगितलं त्या पद्धतीने आपण जर केले आणि हे उपाय केलेत, तर तुम्हाला त्याचा खूप खूप फायदा होईल. जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि काही तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट जरूर करा. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, श्री स्वामी समर्थ.